मनोज घोरपडे साहेब, पाण्याचा दुर्भिक्ष आहे तुमच्या मतदारसंघामध्ये, तुम्ही आज लक्षवेधी मांडली. काय नेमके मुद्दे होते आणि पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीने मार्गी लागला? माझ्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये झे कटापूर योजना जाते, तिथूनच उरमोडी योजना जाते आणि तिथूनच टेंबू योजना जाते. परंतु माझ्या मतदारसंघाचा कोरेगावच्या पूर्व भागामध्ये त्या ठिकाणी आंबेरी, जायगाव, साप, बेलेवाडी, वेळू, त्याच पद्धतीनं जयपूर, पवारवाडी आणि आर्वी ही गावं त्या ठिकाणी आजही पाण्यापासून फार मोठ्या प्रमाणावर वंचित आहेत. तसंच टेंबू योजनेच्या माध्यमातून फार मोठं क्षेत्र त्या ठिकाणी भिजवलं जातं. परंतु टेंबू, कोरेगाव, सयापूर आणि त्या परिसरातील काही गावांना आजही पाण्याचं दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणावर आहे. आज टेंबूसारखी योजना ज्या ठिकाणाहून जाती त्या ठिकाणी टेंबूच्या लोकांनी फार मोठ्या प्रमाणावर जमिनी या योजनेसाठी दिलेल्या आहेत आणि आज रेल्वेचा पूर्व भाग जो आहे त्या पूर्व भागाला पाण्याचं फार मोठं दुर्भिक्ष जाणवते आणि त्या अनुषंगानं आज मी लक्षवेधी मांडली होती आणि त्या अनुषंगानं आज आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब यांनी सुद्धा सकारात्मकता दाखवलेली आहे की ह्या कोरेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना झे कटापूर योजनेच्या अनुषंगानं आणि टेंबू योजनेच्या अनुषंगानं मिटिंग लावून त्या ठिकाणी जी काही वंचित गावं आहेत त्या वंचित गावांना पाणी कशा पद्धतीनं आरक्षण करून देता येईल आणि लवकरच या विभागाचा दुष्काळ अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या या शासनाच्या माध्यमातून सोडवण्याचं अभिवचन आज या ठिकाणी विखे पाटील साहेबांनी दिलेलं आहे. नक्कीच टेंबू योजनेतून सिंचनातून सगळ्या गावांना पाणी मिळावं अशी तुमची मागणी आहे. ही मागणी पूर्ण होणार आहे का? 100% ही मागणी पूर्ण होणार आहे. त्या पद्धतीचं आज आश्वासन त्या ठिकाणी आदरणीय विखे पाटील साहेबांनी दिलेलं आहे आणि त्या योजनांमध्ये पाणीसुद्धा तेवढं देण्यात पाणी शिल्लक आहे आणि या गावांसाठी वेगळं पाणी या ठिकाणी या योजनांमधून आरक्षित होऊ शकतं अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आम्ही ती त्यांना निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं संबंधित अधिकाऱ्यांशीही चर्चा सकारात्मक झालेली आहे आणि त्या माध्यमातून 100% हा भाग दुष्काळमुक्त होईल अशी मला खात्री आहे. उन्हाळ्यामध्ये जी गावांचा तुम्ही उल्लेख केला त्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष पाहायला मिळतं आणि वणवण आहे नागरिकांची, गावकऱ्यांची, दूर होईल असं वाटतं. 100% पूर्ण होईल. कारण आज जर आपण बघितलं तर त्या बाजूनं सर्व गावाच्या पाणी जातं आहे परंतु तत्कालीन राजकारणी मंडळींनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं खऱ्या अर्थानं ही गावं पाण्यापासून वंचित राहिली. त्याच वेळेला जर ह्या गावांना ज्या गावामधून एवढी मोठी योजना होते त्या गावासाठी पाणी आरक्षित केलं गेलेलं नाही, हे फार मोठं दुर्दैव आहे आणि त्या अनुषंगानं सुद्धा आज या ठिकाणी चर्चा झालेली आहे. 100% हे सरकार या उर्वरित सर्वच्या सर्व गावांना माझ्या पाणी देण्याचं काम करेल. याच्यापूर्वीसुद्धा त्या ठिकाणी तारळी योजनेच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 20 ते 22 गावांना पाणी दिलेलं आहे. हनबरवाडी धनगरवाडी योजनेचा आता दुसरा टप्पा चालू आहे, त्याचंसुद्धा त्या ठिकाणी शासनानं अतिशय सकारात्मकतेने काम करून दिलं आहे आणि उरमोडी नदीवर सुद्धा 3 योजना त्या ठिकाणी आत्ता कार्यान्वित काय होत आहेत, काय टेंडर स्टेजमध्ये आहेत, काही योजनांचं काम चालू आहे. अशा पद्धतीनं फार सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी शासनानं आत्तापर्यंत शेतीच्या पाण्याच्या अनुषंगाने दिलेला आहे. 100% जुन्या नेते मंडळींची काही या पाण्याच्या विषयी अनास्था होती. त्यामुळेच तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी या गावातून पाणी पुढं जातं आहे परंतु या गावांना पाणी मिळत नाही. परंतु मागच्या 1.5-2 वर्षामध्ये सातत्यानं आम्ही या सर्व शेती पाण्याच्या योजनांचा पाठपुरावा केला आहे आणि 100% हा मतदारसंघ बागायती होण्याच्या दृष्टिकोनातून ही जी काय आज मी मांडलेली 13-14 गावं आहेत यांना पाणी मिळालं की हा संपूर्ण मतदारसंघ हा शेती पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या मुख्यमंत्र्यांची आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची या कामी अतिशय चांगली मदत या ठिकाणी झालेली आहे. त्याच पद्धतीने आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा अतिशय सकारात्मक या ठिकाणी आम्हाला मदत केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.